श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि या स्वच्छता अभियानात सर्वांचीच जबाबदारी आहे की हे स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने पार पाडायचं. पण मला वाटतं स्वच्छता अभियान फक्त त्याच दिवसांपुरती मर्यादित न राहता वर्षभर आपण ही स्वच्छता पाळायला हवी. श्रोतेहो, या स्वच्छतेमध्ये सफाई कामगार म्हणजेच स्वच्छता दूत याची फार महत्वाची भूमिका असते. स्वच्छता दूत हे शहरांची परिसरांची स्वच्छता राखणारे महत्वाचे व्यक्ती असतात, जे हाताने गटार साफ करतात, कचरा उचलतात, यासारखे अस्वच्छ कामं करत असतात. त्यामुळेच आपण स्वच्छतेचा अनुभव सगळीकडे घेत असतो. या कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी विविध योजना उपक्रम राबवल्या जातात. श्रोतेहो, शहरं आणि परिसरातील घाण, कचरा, गटारांची स्वच्छता करणं हे यांचं काम. अस्वच्छता आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी यांची महत्वाची भूमिका ठरत असते. जर या कचऱ्याचं वर्गीकरण चांगल्या पद्धतीने केलं, सुका कचरा, ओला कचरा, ई कचरा जर व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने केलं तर यांना त्रास जाणार नाही. श्रोतेहो, घर, शाळा, रुग्णालय आणि बऱ्याच असे ठिकाणं आहेत जिथे सुरक्षित स्वच्छता सेवा राखण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी स्वच्छता कामगार म्हणजे स्वच्छता दूत आवश्यक असतात. पण असे करताना त्यांना आरोग्याचे बरेच धोके संभवतात, ज्यामध्ये विविध जैविक आणि रासायनिक घटकांचा संपर्काचा समावेश असतो. या व्यतिरिक्त त्यांना जास्त काम, खराब आणि दीर्घकाळ चालणारी स्थिती आणि स्थानं आणि मर्यादित जागा तसंच मानसिक सामाजिक ताण यामुळे दुखापत होण्याची देखील शक्यता असते. तर श्रोतेहो, असेच एक स्वच्छता दूत आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आले आहेत. त्यांच्यासोबत आज आपण दिलखुलास बातचीत करणार आहोत. हे स्वच्छता दूत स्वच्छतेचं तर काम करतच असतात, सोबतच मनाची स्वच्छता देखील करत असतात. म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलनाचं देखील हे काम करत असतात आणि त्यावर त्यांनी बऱ्याच कविता देखील केलेल्या आहेत, जादूचे प्रयोग देखील केलेले आहेत. बऱ्याच वर्तमानपत्रात त्यांच्या कविता देखील प्रकाशित होत असतात. हे स्वच्छता दूत आहेत नटराज गेडाम. आकाशवाणी स्टुडिओत सर्वप्रथम नटराजजी, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. नटराजजी, आपण सफाई कामगार म्हणून काम करत आहात आणि हे अतिशय महत्वाचं एक काम आहे, कारण आपण बघतो की स्वच्छता आणि आरोग्य याचा बराच जवळचा संबंध आहे. तर हे जे काम आहे हे आपण किती वर्षापासून करत आहात? मॅडम, हे काम आता मला वाटते जवळपास 10 वर्ष पूर्ण होऊन 11 वर्ष चालू आहे. आणि सुरळीतपणे चालू आहे. अच्छा, क्षेत्र आहे. याच्याकडे कशा काय वेळेला आपलं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण BA फायनल पर्यंत झालं आणि त्यानंतर मी इतरत्र कामाचा शोध घेतला, परंतु मला काम काही मिळेना. आणि मग अचानक ते सफाई कामगाराच्या जागा निघाल्या होत्या. ते माझ्या पत्नीने फॉर्म भरला होता आणि तिथे माझा नंबर लागला फॉर्म मध्ये आणि मग मी सफाई कामगाराला लागलोय. आणि मला हे काम एक सामाजिक दर्जाचं आणि विशेष चांगलं वाटत आहे, म्हणून या कामामध्ये मी वळलो मॅडम. अच्छा, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत. तर आपण एक सफाई कामगार म्हणून काम करत आहात, तर आपलं नेमकं या संदर्भात काय मत आहे? हो, कारण ही जी मोहीम राबवल्या जात आहे अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि कसं आहे, ह्या मोहिमेमुळे सर्वांना एक सतर्कतेचा इशारा मिळतो. आणि स्वच्छता अभियान सुरू करण्याचं कारण असं आहे, स्वच्छता ही प्रत्येकाच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. मात्र सर्वप्रथम स्वतःच्या घरापासून स्वच्छतेला सुरुवात करायला हवं असं मला ठामपणे सांगावं वाटते. अगदी. तसेच जर का आपण स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली तर गल्ली ते दिल्लीपर्यंत आरोग्य चांगले राहील असं मनापासून वाटतंय. बऱ्याच रोगराईपासून मुक्तता मिळेल आणि म्हणूनच सर्वांनी स्वच्छतेचा संकल्प हाती घ्यायलाच हवं. इकडे तिकडे कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. प्रत्येकाने स्वतःचे भान ठेवायला पाहिजे आणि स्वच्छतेकडे घरात सुख शांती लाभेल, मन प्रसन्न लाभेल स्वच्छतेमुळे. आणि म्हणूनच मला इथे स्वच्छतेविषयी 4 लाईनी आवर्जून सांगायचं वाटतं. निर्धार पक्का मनी ठासून, निर्धार पक्का मनी ठासून स्वच्छतेकडे लक्ष द्या कसून. निर्धार पक्का मनी ठासून स्वच्छतेकडे लक्ष द्या कसून. लक्ष केंद्रित असू द्या साफसफाईकडे, लक्ष केंद्रित असू द्या साफसफाईकडे. न कळत एक पाऊल जाईल स्वच्छतेकडे, एक पाऊल जाईल स्वच्छतेकडे. अशा प्रकारे समस्त नागरिकांनी स्वच्छतेचे भान ठेवले पाहिजे. तसेच स्वच्छतेचे दूत, स्वच्छतेचे शिरोमणी संत कर्मयोगी गाडगेबाबा यांचे आचार विचार लक्षात घेतले पाहिजे, तरच स्वच्छतेला अधिक महत्व येईल असं मला इथे
सांगावं असं वाटतं. अगदी नटराजजी, खरंच खूप छान सांगितलं आपण. आणि जसं आपण म्हणालात की गाडगे महाराजांचा मंत्र आपण बघतो की जे बरेच संत होऊन गेलेले आहेत, जसं महात्मा गांधीजी जी. असतील किंवा गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, यांनी आपल्याला स्वच्छतेचा मंत्र दिला, स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. बरेच प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांनी केले होय हो. आणि त्या कीर्तन असेल किंवा प्रवचन बरोबर. असेल याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ते पोहोचलेले आहे. आणि आता आपलं काम आहे की हे स्वच्छतेचं काम आपण जबाबदारीने पूर्ण करायला हवं. होय हो, स्वच्छतेची धुरा समोर न्यायलाच पाहिजे. तर नटराजजी, आपण हे जे सफाई कामगार म्हणून काम करतात, तर मग आपली ही जी वेळ आहे ती नेमकी किती ते किती असते? म्हणजे काही ड्युटी असते का अशी? हो हो, माझ्या कामाची वेळ अशी आहे मॅडम, दुपारी 2ला माझ्या कामाचं सत्र चालू होते, हं. तर रात्र 10 पर्यंत असते. अच्छा. 10 वाजेपर्यंत याच्यासाठी असते की दुकान लाईन जी आहे हं. त्यामधला जो कचरा आहे तो आम्हाला संकलन करावं लागतं. अच्छा. आणि आमचं हे कार्य 2 सत्रामध्ये चालते. एक सकाळी 7 ते दुपारला 3 वाजेपर्यंत आणि दुसरं सत्र असं आहे दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत. 2 सत्रामध्ये हे आपलं कचरा संकलनाचं काम रेग्युलर पैकी चालू आहे. अच्छा. तर नटराजजी, मला इथे विचारायचं आहे की जसं आपण ओला सुका कचरा बघतो आणि आपण मार्केट लाईन मधला कचरा त्याचं संकलन करत असता, तर या संदर्भात आपण काय सांगाल? अजून कशा पद्धतीने, जसं आपण ई कचरा म्हणूया, तर त्यात कोणत्या कोणत्या प्रकारचा असतो? आता मार्केटमधला कचरा म्हटलं की कचरा ते जी दुकान लाईन आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सुका कचऱ्याचं प्रमाण असते आणि तरी पण त्याच्यामध्ये कधी कधी काच, खिळे यासारखे घातक वस्तू असतात. त्यामध्ये बरोबर आहे. मोठ्या काळजीपूर्वक ते काम करावं लागतं. आणि कधी कधी मार्केट लाईनचा कचरा म्हणजे ओला सुका भाजीपाला पण मिळतो. जसं आपण मार्केटमध्ये गेलो तर ते खूप म्हणजे असं सडकं असते, त्यामुळे कधी कधी एकदम असं वाटते की खरंच किती हे घाण आहे. हां. आणि ती घाण आपण आपल्या हाताने जेव्हा स्वच्छ करतो हां. तेव्हा आपल्याला एक आगळा वेगळा आनंद निर्माण होते. यासाठी आनंद निर्माण होते की त्यामुळे सर्वांचे आरोग्य एकदम स्वच्छ, सुलभ आणि चांगले राहील. हं, हं. आणि प्रत्येकाने हा असा हाती घेतलाच पाहिजे स्वच्छतेचा. बरोबर आहे. आणि जसं आपण म्हणालात की जसं खिळे, काच हे देखील आहे, तर आपलं कसं एक मार्केट एरिया आहे, त्यामुळे भाजीपाला असेल किंवा दुकानांमधला जो वेस्ट मटेरियल असेल, तर हा जो कचरा आहे तो नेऊन मग कुठे टाकतो आपण? हा जो कचरा आम्ही जेव्हा संकलन करतोय तो कचरा संपूर्णपणे आम्ही डम्पिंग यार्डला नेतो. आणि आमचं डम्पिंग यार्ड आहे अष्टभुजाच्या समोर डम्पिंग यार्ड आहे. तिथे आम्ही तो कचरा खाली करतोय. तिथे आमच्या गाड्या खाली होतात आणि गाड्या सुद्धा खाली करताना आम्हाला खूप काळजी घ्यावं लागतं. बरोबर. कारण गाडी खाली करणाऱ्या कचऱ्यामध्ये पुष्कळ प्रकारचे घातक वस्तू असतात. त्यापासून बचाव करणं बहुत महत्वाचे आणि आवश्यक आहे. हं, हं, हं. आम्ही मोठ्या काळजीने ते काम पार पाडतो हं, हं, हं. दररोज. जसं आपण हे जे सफाई कामगाराचं काम करताय, जसं आत्ताच आपण बोलला की फार काळजीपूर्वक करावं लागतं, म्हणजे सर्व प्रकारचा तो कचरा घेणं आणि डम्पिंग यार्ड पर्यंत नेणं, तो तिथे टाकणं, हे एक जोखमीचं काम आहे. जोखमीचं काम. कारण की जसं मगाशी म्हणालात आपण, काच आहे किंवा अशा ज्या वस्तू आहे ज्यांनी आपल्या शरीरावर काही आघात होऊ शकेल, होय. किंवा जो ओला कचरा आहे तर त्यामुळे काही त्याच्यात जंतू, अळ्या किंवा जे काही प्रकार आहे ते सगळे त्यात येतात आणि दुर्गंधी आणि त्यामुळे होणारे जे आजार. तर आपण काय सांगाल, ही जी काळजी आहे ती कशा प्रकारे घेता? कसं आहे मॅडमजी, ओला कचरा आणि सुका कचरा या 2 कचऱ्यामध्ये आम्ही जे वर्गीकरण करतो, सुक्या कचऱ्यामध्ये आम्हाला तेवढा प्रॉब्लेम जात नाही, पण मात्र जो गिल्ला कचरा आहे त्या ओल्या कचऱ्यामध्ये सडके अंडे म्हणा किंवा सडका भाजीपाला म्हणा, त्यामुळे आरोग्याला हानिकारक परिणाम होऊ शकतात. हं, हं. यासाठी आम्ही तोंडाला मास्क, हँड ग्लोव्ह आणि खूप काळजीपूर्वक ते काम करतो. त्याची विल्हेवाट व्यवस्थितरित्या डम्पिंग यार्ड मध्ये नेऊन लावतो आणि त्यापासून आपल्याला आजार न झाला पाहिजे याची काळजी घेतो. कारण आपल्याला जर आजार झाला तर घरचे आजारी पडतील, अगदी. घरचे आजारी पडतील तर आजूबाजूचे आजारी पडतील. हं. त्यामुळे आपल्या स्वतःला काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे असं मला इथं सांगावंसं वाटतं. अगदी अगदी. आणि आपण हे जे आहे अनुभव हे कोरोना काळात देखील घेतलेले आहे. स्वच्छतेचं काम करतात, काही अडचणी कधी उद्भवल्या का? काय सांगाल आपण? आम्ही ज्यावेळेस घरून जी कामावर जातो सफाई कामासाठी, तर जेव्हा आम्ही वार्डामध्ये जातो तर वार्डामध्ये आम्हाला नेहमी नाही पण फार क्वचित अडचणी निर्माण होतात. अच्छा. आणि त्या अडचणी अशा आहेत, आम्ही दैनंदिन कचरा घेऊन सुद्धा काही व्यक्ती आमच्या कंप्लीट करतात. अच्छा. म्हणजे बा गाडी चाली नाही हं, हं, हं. किंवा थोड्या गोष्टीसाठी नाही का कंप्लीट करतात. ती एक फार मोठी अडचण आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे, आम्ही त्यांचा कचरा उचलत असताना एखाद्या वेळेस कोणी जरी इकडे तिकडे झाली तरी पण ते रागावतात. तरी पण आम्ही शांतपणे ऐकून त्यांचा कचरा हमेशा घेतच असतो आणि ते आमचं काम सोडित असतो. हं, हं, हं. आणि आम्ही ते कचरा घेताना त्यांना काहीच बोलत नाही.
सफाई काम करत असताना घंटागाडीमध्ये कचरा टाकावा लागतो आणि वर्गीकरण करूनच टाकावे लागतो. त्यामुळे कधी कधी इंजेक्शन, काच, खिळे यासारखे घातक वस्तू हातापायला रुतण्याचा चान्स असतो आणि कचऱ्याची खूप दुर्गंधी येत असल्यामुळे सहन होत, त्यामुळे प्रकृतीमध्ये बरेचदा बिघाड यायचे. ह्या गोष्टीमध्ये आपल्याला जर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हे काम करायचंच आहे तर आपण इकडे तिकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित ठेवून आम्ही हे काम व्यवस्थितरित्या सांभाळतो. अगदी म्हणजे आपल्याला आपल्या मनाची तयारी करून नक्कीच हे काम करावं बिलकुल बिलकुल लागतं. आपल्या मनाची तयारी करून जावं लागते खरंच प्रत्येक आहे. दिवस. जसं आपण काही अडचणी सांगितल्या आता, तर काही चांगले अनुभव देखील असतील ना, त्या संदर्भात सांगा ना. वार्डामध्ये एक चांगल्या गोष्टी अशा असतात की आम्ही जेव्हा वार्डामध्ये जातो तर वार्डामध्ये एक लोकांसोबत एक कसं एक मनमिळावपणा होऊन जाते. कारण अगदी, दररोज आणि आपण त्या रोजचंच ठिकाणी- काम असतं ना ते. होय हो. बरोबर. एक जान पहिचान म्हणा, एक ओळख म्हणा, आणि आपले कधी छोटे मोठे जर कामं असले तर ते पण कधी कधी आपल्याला त्यांच्या माध्यमातून एक समोरची वाटचाल मिळतो. अगदी आणि अशा काही बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत आपल्याला ते वार्डातून पण अनुभवायला मिळतात. नक्कीच. तर जसं आपण सफाई कामगार म्हणून काम करतात, तर आपल्याला काय वाटतं, जसं ओला कचरा आहे, सुका कचरा आहे, हे बरेचदा काही व्यक्ती कितीदाही सांगून वेगळ्या पद्धतीने त्याचं वर्गीकरण करत नाही. होय. आपलं मत काय आहे? बघा, आपण दररोज आपली घंटागाडी प्रत्येकाच्या अंगणात जाते आणि त्यामध्ये आम्ही सांगतो की भैया गिला सुका कचरा अलग द्या, कचऱ्याचं वर्गीकरण करा. तरी पण 100% गिला सुका कचरा काही अलग अलग भेटत नाही. मला वाटते पण जास्तीत जास्त 50% अलग अलग मिळत, आपला वेगवेगळा मिळत असेल. आणि कितीदा सांगा तुम्ही, 50% कचरा जसेचा तसाच मिळतो. त्यामध्ये ते कचरा अलग अलग करताना त्याच्यामुळे पुष्कळ साऱ्या अडचणी येतात आणि त्यापासून कसं रोगराई निर्माण होण्याची शक्यता असते. कारण त्या गिल्या कचऱ्यापासून जो डासांचा प्रादुर्भाव होतो आणि त्या डासामुळे अनेक रोग उद्भवतात आणि त्याच्यामुळे एकाची प्रकृती बिघडली की ती लगेच दुसऱ्याची बिघडतो. म्हणजे एक प्रकारचा व्हायरस चालू होऊन जातो. मग ते होऊ नये त्यासाठीच आमचं लोकांना एक गरजेचं सांगणं आहे की त्यांनी कृपा करून गिला आणि सुका कचरा वेगळा द्यायला हवे, असं मला इथे सांगावं असं वाटतं. प्रामुख्याने असे आजार त्याच्यात घडतात. मलेरिया झाला, टायफॉइड झाला, असे आजार होऊ शकतात. म्हणून वेळीच त्याची काळजी घेतलेलं अगदी बरं राहील. अगदी अगदी. तर नटराजजी, आपण सफाई कामगार म्हणून जसं काम करतात, तर याची मग कधी शिबिर घेण्यात येतं का? हो, एक सफाई कामगारांचं शिबिर घेतले जाते. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी वर्ग असतात. ते आम्हाला विशेष माहिती देतात सफाई कामगाराविषयी. आपण कशी साफसफाई केली पाहिजे, लोकांसोबत कसं वागलं पाहिजे, आपल्याला समोरची वाटचाल कशी करता येईल, या सर्व गोष्टी आम्हाला शिबिरामध्ये शिकवल्या जातात आणि आम्ही ते आत्मसात करतो, त्यांचं बोललेलं ऐकून घेतो. आपण हे जे काम करत आहात आणि आपला परिवार, जोखमीचं काम आहे, आपलं चांगलं काम आहे, स्वच्छता दूत म्हणून आपण काम करत आहात, तर आपल्या परिवारात किती सदस्य आहे आणि त्यांचं कसं काय आपल्याला प्रोत्साहन मिळतं? माझ्या परिवारामध्ये मी, माझी मिसेस आणि माझे 2 मुलं. माझ्या मिसेसनी मला त्या कामामध्ये खरी साथ दिली. माझ्या मिसेसनी तिथे फॉर्म भरून माझा नंबर लावला. त्यामुळे मला माझ्या घरच्यांचा कोणत्याच प्रकारचा विरोध नाही या कामासाठी. कारण काम कुठले असो, मनसुबा चांगला पाहिजे आणि ते काम आपलंसं समजून करावं लागतं, तेव्हा त्याला विशेष वाव मिळतो. आणि या कामासंबंधी माझ्या घरच्या लोकांची एक पैशाची सुद्धा तक्रार नाही. उलट हे काम चांगलं आहे असे माझे घरचे लोक मला म्हणतात हमेशा. आणि खरंच चांगलं असं माझंही म्हणणं आहे. कारण हे सामाजिकतेला धरून काम आहे, एक समाजाची सुधारणा सारखं काम आहे. आपण जो परिसर स्वच्छ करतो, परिसर चांगला ठेवतो, आजूबाजूचा कचरा आपण अलग अलग करून घेतोय, तर त्याच्याने आरोग्य एकदम चांगलं राहील. कोणत्याच बिमाऱ्याचा त्याच्यात काही होण्याची शक्यता राहत नाही. अगदी खरंच छान सांगितलं. तर नटराजजी, मगाशी आपण जसं बोलताना सांगितलं की आपलं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे, तर आपण बरेचदा बघतो की एकदा शिक्षण झालं की आपण नोकरीकडे जातो किंवा एक वेगळं क्षेत्र निवडतो. तर आपण या क्षेत्राकडे कसं काय आलात? BA फायनल झाल्यानंतर मी कामाच्या शोधात होतो, पण मला बऱ्याच ठिकाणी अप्लाय करून सुद्धा काही काम मिळालं नाही. आणि मग मला असं वाटलं की कुठेतरी आपण पुन्हा शोध घ्यावा. मग माझ्या मिसेसनी मला सुचवलं की महानगरपालिकेमध्ये जागा निघाल्या आहेत, तिथे मी फॉर्म भरलेला आहे, तर 8 दिवसांनी त्याची लिस्ट लागत आहे, तुम्ही एकदा जाऊन तर बघा. आणि खरंच मी जाऊन बघितलं, तो बघतो काय माझा नंबर लागला होता आणि मला त्यावेळेस खूप आनंद झाला. आणि मग मी निराश न होता उलट उत्साही झालो, आनंदी झालो. आणि मग महानगरपालिकेचंच काम, स्वच्छतेचं काम आहे, ते करायला बिलकुल निमूटपणे तयार झालो. अशा प्रकारे मी सफाई कामावर रुजू झालो. अच्छा, आपण ही जे सफाई कामगारचं काम करताय, या व्यतिरिक्त आपल्याला अजून कशाची आवड आहे? मी जे सफाई काम करतो हे तर ठीक आहे, पण यानंतर याच्यात मला विशेष रुची भरपूर क्षेत्रामध्ये आहे. जसे की कविता लिहिणे, लिखाण करणे, लेख लिहिणे, गाणे म्हणणे, नकला करणे, जादूचे प्रयोग करणे, बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की विशेष रुची आहे त्या गोष्टीमध्ये. अच्छा, मग हे आपण शिकले देखील आहात का? जसं जादूच्या प्रयोगासंदर्भात आपण म्हटलं, आपले कुठे कार्यक्रम वगैरे झालेले आहेत का? होय मॅडम, नेमकं आता जादूचे प्रयोग म्हणजे अंध
अंधश्रद्धा निर्मूलन जादूचे प्रयोग करत असतो अच्छा. आणि बऱ्याच ठिकाणी माझे जादूचे प्रोग्राम आजपर्यंत झालेले आहेत. आणि कसं एक लोकांच्या मनामध्ये जे अंधश्रद्धा जी दडलेली आहे हा 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 ती अंधश्रद्धा दूर करणे आणि त्यांना विज्ञान युगात जगा हा महत्वाचा सल्ला त्यांच्या मनापर्यंत पोहोचणे जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून मी लोकांना ते सुचवतो आणि सांगतो की अंधश्रद्धेला बळी पडू नका. विज्ञान युगात आपण जगत आहात, विज्ञानाची साथ धरा आणि त्या हिशोबानेच जगा असं मला प्रत्येकाला सांगावं असं वाटतं. अगदी अगदी खरंच खूप छान आपण काम करत आहात. आपण जसं गाणं देखील म्हणता, कविता देखील करता होय. असं म्हणता, तर मग आपण पेपरमध्ये किंवा म्हणजे प्रकाशित झालेलं आहे का? हो, न्यूजपेपरला माझ्या कविता बऱ्याचदा आलेल्या आहेत, लेख पण आलेले आहेत. अच्छा. जेव्हा न्यूजपेपरला माझ्या कविता येतात मग त्यानंतर मला वाचकांचे जेव्हा फोन येतात तर मला खूप बरं वाटतं आणि मला असं वाटतं की नाही खरंच आपण काहीतरी एक चांगलं काम करता हवं असं मनाला एक आगळावेगळा आनंद निर्माण होतो. नक्कीच तुमच्या शिक्षणाचा कुठेतरी इथे फायदा झालाय हा नक्कीच, याचा आनंद तर तुम्हाला नक्कीच होत असेल हो ना? होय, आकाशवाणी केंद्रावर आणि तिथे माझ्या कविता पण मी सादर केल्या होत्या या अगोदर आकाशवाणी केंद्र चंद्रपूरला. त्या पिरियडमध्ये पण एक विशेष आनंद निर्माण झाला होता. कोणत्या विषयावर खास करून कविता लिहिता? माझ्या कविता प्रत्येक टॉपिकवर असतात, जसे की सामाजिक झालं, निसर्गावर झालं, सगळ्याच विषयावर मी माझ्या कविताचं लिखाण करत असतो मॅडम. अच्छा मला बरेचदा एक निमंत्रित कवी म्हणून पाचारण केलेलं आहे. अच्छा. तिथे मी गेलेला आहो आणि तिथे माझा नंबर पण आलेला आहे. अरे वा. मला त्या गोष्टी खूप आवडतात. आजही मी काव्य संमेलनात जात असतो. अरे वा. हो, ही एक विशेष आवड आहे. अच्छा, खरंच खूप छान. तर आपल्याला काय वाटतं, ही जी स्वच्छता आहे आणि आरोग्य आहे याचा संबंध कशा पद्धतीने आहे? स्वच्छता आणि आरोग्य याचा अगदीच निकटचा संबंध आहे, ह्यात काही शंका नाही. खरे पाहता जेवढी आपण स्वच्छता अंगीकारू तेवढ्याच जोमाने आपले आरोग्य सुदृढ राहील, अनेक रोगापासून मुक्ती मिळेल. त्याकडे साफसफाईकडे बारकाईने लक्ष देणे नितांत गरजेचे. आपले घर, आपला परिसर, आजूबाजूचा परिसर याकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावंच लागेल, कारण संपूर्ण आयुष्याची तिजोरी म्हणजेच आरोग्य. म्हणून मला येथे 4 लाईनी सांगायचे वाटत. आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या हाती, आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या हाती. रस्त्यावर शौचास जाणे बंद करा, रस्त्यावर शौचास जाणे बंद करा. स्वच्छतेचा मंत्र कानीमनी धरा, स्वच्छतेचा मंत्र कानीमनी धरा. स्वच्छतेचं खूप महत्वपूर्ण असं एक काम करत आहात. तर आपण स्वतःची कशी काय काळजी घेता? आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे, तर काय अगदी सांगाल आपण? मॅडम, मी जेव्हापासून सफाई कामाला सुरुवात केली तेव्हापासून तर आतापर्यंत आरोग्याची विशेष काळजी घेतली. ती म्हणजे अशी की कामाला जाताना सोबत मास्क, हँड ग्लोव्ह, काम सुरू करण्यापूर्वी ह्या सर्व वस्तू यूज करणे. कारण सफाईचे काम म्हटले की काळजी घेणे अति आवश्यक आहे. आपण जेवढी काळजी घेऊ तेवढे आपले आरोग्य चांगले असते. आरोग्यच आपली खरी संपत्ती आहे. कामावरून घरी आल्यावर आपल्या कामावरचे कपडे तसेच अन्य साहित्य न विसरता धुवायला टाकणे, स्नान केल्याशिवाय घरात प्रवेश न करणे, ह्या सर्व गोष्टीकडे दररोज नियमितपणे काळजीपूर्वक लक्ष देणे तेवढेच मोलाचे ठरते. अगदी अशा प्रकारे रोज काळजी घ्यावी लागते आणि म्हणूनच आज आम्ही त्या कामावर जाऊन सुद्धा आम्हाला ते काम अगदी चांगलं आणि योग्य आणि पद्धतशीर वाटतं. अगदी अगदी. आणि कसं आहे ना की जे काम आपण करतो ते जर काम आपल्याला आवडत असेल तर नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण ते काम करू शकू हो ना? जी आपण त्या कामामध्ये स्वतःला झोकून दिले की काय त्या काम एकदम आपल्याला आवडू लागतं आणि एकदम विशेष चांगलं वाटतं. अगदी. तर नटराजजी, आपण बघतो आहोत की सध्या प्रदूषण भरपूर सुरू आहे आणि आपण एक स्वच्छता दूत म्हणून काम करत आहात. आणि यावर्षीचं जे पर्यावरणाचं जे स्लोगन होतं ते एंड प्लास्टिक पोल्युशन असं एक होतं. तर त्यावर देखील आपण एक छानशी कविता केलेली आहे. ती कविता आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. ठीक आहे मॅडम. माझ्या कवितेचे शीर्षक आहे प्लास्टिक निर्मूलन. पिशव्यांचीच गर्दी, पिशव्यांचे ढिगारे, पिशव्यांचीच गर्दी, पिशव्यांचे ढिगारे, धरणीला प्रदूषित करण्याचे मानवाने फुंकले नगारे. पिशव्यांचीच गर्दी, पिशव्यांचे ढिगारे, धरणीला प्रदूषित करण्याचे मानवाने फुंकले नगारे. जिथे जावे तिथे प्लास्टिकाचं थैमान दिसते, जिथे जावे तिथे प्लास्टिकाचं थैमान दिसते. पर्यावरण बिघडल्याने सारी तिथे हैराण आहे, पर्यावरण बिघडल्याने सारी तिथे हैराण आहे. गुरे वासरे मुकी जनावरे, गुरे वासरे मुकी जनावरे मुकाट पिशव्या खात आहेत, गुरे वासरे मुकी जनावरे मुकाट पिशव्या खात आहेत. विविध आजाराने ग्रासून ते यमसदनी जात आहेत, विविध आजाराने ग्रासून ते यमसदनी जात आहेत. प्रगतीच्या लालसेने मानवपुरता ग्रस्त आहे, प्रगतीच्या लालसेने मानवपुरता ग्रस्त आहे. स्वतःच्या विविध उपद्रवांनी स्वतःच आता त्रस्त आहे, स्वतःच्या विविध उपद्रवांनी स्वतःच आता त्रस्त आहे. उघड्यावरती पिशव्या फेकून का प्रदूषणाची बघता वाट, उघड्यावरती पिशव्या फेकून का प्रदूषणाची बघता वाट. अरे निस्तनाबूत करा पिशव्यांना, लावा प्लास्टिकची विल्हेवाट, अरे निस्तनाबूत करा पिशव्यांना, लावा प्लास्टिकची विल्हेवाट.
प्लॅस्टिक निर्मळची खूणगाठ आता एकमताने बांधा. प्लॅस्टिक निर्मळची खूणगाठ आता एकमताने बांधा. खांद्यास लावून खांदा, पर्यावरणाचा समतोल साधा, पर्यावरणाचा समतोल साधा. वा वा, खरंच खूप छान महत्वपूर्ण विषय आपण या कवितेत मांडलेला आहे. तर नटराजजी, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? आणि मगाशी जसं आपण बोललात की आपल्याला कविता करायची फार आवड आहे, तर एक स्वच्छते संदर्भात छानशी कविता आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. सरतेशेवटी जाताना मला असं म्हणावंसं वाटते की स्वच्छता कशी बाळगायला पाहिजे, स्वच्छतेचे विशेष महत्व काय आहे बा, आणि नेमकं स्वच्छतेमुळे काय होतं. म्हणून मला जाता असं सांगावंसं वाटते की दररोज आपण साफसफाई केलीच पाहिजे. आजूबाजूचा सगळा परिसर नीटनेटका केलाच पाहिजे. जेवढी आपण स्वच्छतेची काळजी घेऊ तेवढे आरोग्य चांगले राहील आणि प्रसन्नता मिळेल, सुखशांती लाभेल. त्यामुळे सर्वांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. निष्काळजीपणा बिलकुल करू नये असं मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि यापुढे माझी स्वरचित एक जे कवितेचं मी जे लिखाण केलं आहे त्यापुढे मी एक कविता माझी सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक पाऊल स्वच्छतेकडे. निर्धार पक्का मनी ठासून, निर्धार पक्का मनी ठासून, स्वच्छतेकडे लक्ष द्या कसून. निर्धार पक्का मनी ठासून, स्वच्छतेकडे लक्ष द्या कसून. परिसरातील कचरा घंटागाडीत द्या टाकून, परिसरातील कचरा घंटागाडीत द्या टाकून. सभोवताल बारकाईने निहाळावे, सभोवताल बारकाईने निहाळावे. दिसणार नाही घाण, आरोग्य राहील छान, दिसणार नाही घाण, आरोग्य राहील छान. रस्त्यावर कचरा टाकू नका, रस्त्यावर कचरा टाकू नका, आरोग्याला रोगी बनवू नका. रस्त्यावर कचरा टाकू नका, आरोग्याला रोगी बनवू नका. आरोग्याची गुरुकिल्ली आपल्याच हाती, आरोग्याची गुरुकिल्ली आपल्याच हाती. रस्त्यावर शौचालयाने बंद करा, स्वच्छतेचा मंत्र आता तरी कानीमनी धरा, स्वच्छतेचा मंत्र आता तरी कानीमनी धरा. स्वच्छतेचा ध्यास अंगीकारून, स्वच्छतेचा ध्यास अंगीकारून, कचऱ्याची विल्हेवाट लावा घराघरातून. स्वच्छतेचा ध्यास अंगीकारून, कचऱ्याची विल्हेवाट लावा घराघरातून. लक्ष केंद्रित असू द्या साफसफाईकडे, लक्ष केंद्रित असू द्या साफसफाईकडे. न कळत जाईल एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल स्वच्छतेकडे. अशा प्रकारे स्वच्छतेची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. त्यातच आपले आरोग्याचं एक चांगुलपणा सामावलेली आहे. नक्कीच नटराजजी, खरंच खूप छान सांगितलं. आपल्या विषयी तर आपण छान पद्धतीने आपल्या श्रोत्यांना सांगितलंच, पण कविता देखील आपण छान सादर केली. खरंच एक कौतुकास्पद काम आपण करता आहात. स्वच्छता दूत म्हणून काम करता आहात. कविता लेखन असेल किंवा जादूचे प्रयोग असतील, हे चांगल्या पद्धतीने करता आहात. तर पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांसोबत छान संवाद साधला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. मला इथे बोलण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल परत मी एकदा चंद्रपूर आकाशवाणी केंद्र चंद्रपूर यांचे आभार मानतोय. धन्यवाद. तर श्रोते हो, प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण स्वच्छता पाळायला हवी, आणि ही जर स्वच्छता आपण पाळली तर नक्कीच आपले आरोग्यविषयक काही तक्रारी आहेत त्या कुठेतरी कमी होतील. चला तर संकल्प करूया आणि स्वच्छता पाळूया. कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.